आज आपण बनवूया मटार कचोरी. सर्वप्रथम ताटामध्ये गव्हाचं पीठ, मैद्याचं पीठ, मीठ, त्याचबरोबर गरम तेल आणि पाणी ॲड करून हे पीठ छानपैकी मळून घेतलं आणि त्याला झाकून ठेवून दिलं. मग मी कढईमध्ये तेल टाकलं. त्यामध्ये मटार, आलं आणि मिरची व्यवस्थित शिजवून घेतली अशा प्रकारे. मला आता मसाला तयार करून घ्यायचा होता म्हणून मी पॅनमध्ये जिरं, बडीशेप, धणे, काळी मिरी व्यवस्थित भाजून घेतली आणि मिक्सरला लावून घेतली आणि अशा प्रकारे हा मसाला मी तयार करून घेतला. त्यानंतर मी ह्याच मिक्सरमध्ये भाजून घेतलेले मटार, आलं, मिरची ॲड केली आणि थोडी कोथिंबीरसुद्धा ॲड केली आणि थोडंसं मिक्सरला असं लावून घेतलं. मग मी तयार केलेल्या सारणामध्ये तयार केलेला मसाला, आमसूल पावडर आणि मीठ टाकून हे सर्व साहित्य एकत्र करून घेतले. मग मी पिठाचा उंडा तयार केला आणि त्यामध्ये हे सारण भरले आणि त्याला कचोरीचा आकार दिला. गरम तेल झाल्यावर त्यामध्ये ही कचोरी सोडली आणि दोन्ही साइडने व्यवस्थित भाजून घेतली. चला तर या मग तुम्ही पण माझी कचोरी खायला. प्लीज सबस्क्राईब.